नमस्कार. गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण नवी मुंबईच्या शिवूड या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे प्रखरपणे वंचितांचं न्याय मिळवून देण्यासाठी जे काम करतात असे संदेश मोरे साहेब आहेत. त्यांच्याशी आपण त्यांचा आज वाढदिवस आहे, त्या अनुषंगानं त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्या काही आज घडामोडी ज्या काही घडत आहेत त्याबद्दल आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहोत. साहेब, सर्वात प्रथम तुम्हाला गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा आपल्या चॅनल परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खूप छान तुम्ही आलात त्याबद्दल. साहेब, काय सांगाल, आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुका जिल्ह्यांमध्ये ज्या वंचितांवरती होणारे अन्याय असेल आणि नुकताच ह्या 6 जून रोजी पवई येथे ज्या भीमनगरमध्ये ज्या काही घटना घडल्या त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, कसं आहे की बऱ्याच आज आपण जर कायदे बघितले की बऱ्याच वेळा हायकोर्टाने सुद्धा आदेश दिलेले आहेत की पावसाच्या दरम्यान या झोडपट्टी असतील यांचं तुम्ही तोडकाम करू नका. तर कसं आहे की त्यांना योग्य वेळी कदाचित मार्गदर्शन मिळालं नसेल, त्यांची बाजू मांडली गेली नसेल, त्यांचे कागदपत्र काय आहेत, जी तोडकाम करण्यासाठी आलेली जी संस्था आहे म्हणजे जे महानगरपालिकेचे असतील किंवा इतरही लोक असतील, तर तिथे जो विषय आहे तो मांडला गेला पाहिजे. तिथे जर SRE स्कीम असेल तर SRA स्कीम पद्धतीने तिकडे त्या पद्धतीने तो विषय राबवला पाहिजे. तिथे त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. कारण कसं आहे की राजकारण किंवा इतर गोष्टी माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी सुटतात, परंतु अशा वेळेस जी कायदेशीर बाब आपल्याला जर माहीत असेल तर आपलं संरक्षण होतं, आपल्याला प्रोटेक्शन त्या पद्धतीने मिळता येतं. आणि आज जी बिचारी बरेच जण आज जेलमध्ये गेले असतील तर त्यांनासुद्धा आपण मोफत अगदी फ्री ऑफ चार्ज आपण सोडवण्यासाठी आपण नेहमीच असतो, परंतु संपर्क त्या पद्धतीने झालेला नाही आहे. परंतु त्यांना काही मार्गदर्शन पाहिजे तर आम्ही कधीही उपलब्ध आहोत. आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की त्यांच्यावरती जे काही कारवाई झालं आहे लिगल तुम्ही मार्गदर्शन त्यांना करून ज्या काही कानूनन जे काही गोष्टी आहेत ते तुम्ही करण्यासाठी आहेत. आज महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा वंचितांवरती मगाशी मी जसं इंट्रोड्यूस करताना तुम्हाला म्हणालो, प्रत्येक वंचित समुदाय ते कुठल्याही जाती धर्मातले असू द्या त्यांच्यासाठी मोठी एक वकिलांची टीम आहे. ते वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसाठी काम करते. ते आम्ही पाहिले आहे, अनेक लोकांचे चांगले फीडबॅक आहे, ते पण आतून आहे. ते दिखावासाठी इतर राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं केलं जातं तसं केलं जात नाही आहे, एवढंच त्याच्यामध्ये फरक आहे. मला आज विचारायचं आहे की महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीला टार्गेट करून जे आंबेडकरी चळवळीमधले लोक म्हणून स्वतःला म्हणणारे वंचित बहुजन आघाडीला बदनाम करण्यासाठी जे काही सुपारे घेऊन करतात त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत, आधी आपण आपले कार्यकर्ते कोण आहेत, सच्चा कार्यकर्ता कोण आहे ते आपण जाणलं पाहिजे. त्या सच्च्या कार्यकर्त्यांबरोबरच आपण आपले जे विचार आहेत, आचार विचार आहेत आपण सांगितले पाहिजेत. त्याचप्रमाणे आपण आपले जे सोबत जे बहुजन बांधव आहेत त्या लोकांना आपण इथे जोडलं पाहिजे. आणि जे लोक अशा पद्धतीने आपल्याला संभाव्य जे धोकादायक अशी लोक वाटतात तर त्यांच्याशी आपण आपली आचार विचार सरणी त्यांच्याशी वेळ न घालवता आपण आपले इतर जे बांधव आहेत त्यांना एकत्र करून जो बाळासाहेबांचा म्हणजे जो विचार आहे, वंचितांच्या ज्या प्रगतीसाठी जो विचार आहे तर त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर बरं होईल असं मला वाटतं. त्यांच्यासाठी हे जे असे जे सुपारीबाज जे आपण म्हणता त्यांच्यावर आपण वेळ न घातला गेलेला बरा असं माझं म्हणणं आहे वैयक्तिक. नाही, बरोबर आहे, पण त्या अनुषंगानं होतं असं की जे अशिक्षित लोक असतील किंवा तरुण मुलं पण ते पण सुशिक्षित मुलं सुद्धा आज त्या गोष्टीला कुठंतरी बळी पडतात आणि वंचित बहुजन आघाडीबद्दल एक ज्या पद्धतीनं नरेटिव्ह सेट केलेला आहे त्याला बळी पडून त्यांची मानसिकता जी आहे वंचित बहुजन आघाडीच्या विरोधातली झालेली आहे. हा याच्यासाठी विचारतो की त्या लोकांची जी मानसिकता
वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये झाल्यामुळं प्रचंड असं त्यांच्यामध्ये असं वाटतं की साहेबांनी वेळोवेळी मीडियासमोर जे येऊन बोलतात की त्यांनी जागा ज्या आहेत जागेबद्दल जे काही त्यांच्या बैठकी झाल्या त्याच्यामध्ये 2 जागा 3 जागा ते घेतलं पाहिजे अशा पद्धतीचं आहे. पण तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीकडे? आता साहेबांच्या बद्दल तर आपण काही विषय बोलू शकत नाही, परंतु मला असं म्हणणं आहे की प्रत्येक जो सच्चा कार्यकर्ता आहे, जो स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, त्याने स्वतःचा एक फोकस ठेवला पाहिजे. त्यांच्या तिथले जे आपले प्रमुख जे असतील म्हणजे वॉर्ड अध्यक्ष असतील, विभाग अध्यक्ष असतील, तालुका असतील किंवा जिल्ह्याचे असतील, ह्यांनी पहिलं म्हणजे आपलं ग्राउंड लेवल मजबूत करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे, जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही, आपली साहेबांची जे विचारसरणी आहे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्याचप्रमाणे इतर जे आपले मी सांगितलं की जे इतर बंधू आहेत आपले जे ओबीसी समाजातले आहेत किंवा इतरही बांधव आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचलं पाहिजे. आणि त्यांच्यापर्यंत आपण पोचून साहेबांची जर भूमिका आपण जर तिथे मांडली, ही वंचितांसाठी असलेली जी साहेबांनी म्हणजे जो उपक्रम जो आहे साहेबांचा की वंचितांच्या भल्यासाठी, तर हा जर आपण संपूर्ण त्यांच्यापर्यंत आपण जर राबवला तर आपण संघटन आपलं व्यवस्थित करू. आपण इतरांकडे जे आहेत आपल्याला जे नावं ठेवतात वगैरे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करून आपलं संघटन कसं वाढेल, आपले कार्यक्रम कसे वाढतील, आपण आपल्या कार्यक्रमातून आपला पक्ष किती मजबूत होईल, इतर लोकांना आपण कसं जोडू. प्रत्येक माणसाने जर 10 माणसं जरी कमीत कमी जोडली तरी आज आपली ही जी संख्या आहे, जी कमी झालेली संख्या आहे, ही आपण पुन्हा मोठ्या नव्या उभारीने मला वाटतं आपण पुन्हा ह्या येत्या विधानसभेला मला असं वाटतं की आपण खूप चांगल्या पद्धतीने पुन्हा उभारी घेऊ असं मला वाटतं. आज तुम्ही साहेबांच्या एवढं जवळ आहात, तुम्ही साहेबांसाठी काम करतात, प्रत्येक जे लिगल ज्या काही कोर्टाचे तुमचे जे काही कामं असतील त्याच्यासाठी, परंतु लोकांची जे बघण्याची दृष्टिकोन आहे साहेबांच्या बाबतीत आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये की हा फक्त एक बौद्धांचा पक्ष आहे, अशा पद्धतीचं ज्या पद्धतीचं लोकांचा दृष्टिकोन आहे त्याबद्दल काय म्हणणं आहे? कसं आहे, हे सगळे विचार जे आहेत साहेबांनी जे सांगितलेले आपण विचार आपण लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या अशा पद्धतीने हे विचार निर्माण होतात. साहेबांचे विचार जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला वाटत नाही की कधी असा हा विषय निघून येईल. कारण आपण आपले सगळे कार्यकर्ते एकमेकांना आपण जोडले गेले पाहिजेत, हाच प्रमुख आहे. आपण कुठले कार्यक्रम राबवतो ते महत्त्वाचं आहे. आपण प्रोजेक्ट किती राबवतो, आपल्या कार्यक्रमातून आपल्या प्रोजेक्टमधून आपल्या विविध आपले जे उपक्रम असतील त्याच्यातून जर जनसमुदायाला जर इतर ज्या कल्याणासाठी जर आपण तसे कार्यक्रम राबवले तर नक्कीच आपण सर्व लोकांपर्यंत पोहोचू असं मला वैयक्तिक वाटतं. डॉक्टर संग्राम पाटील, निखिल वागळे आणि आणखीन पण काही आंबेडकरी चळवळीमधले म्हणून बोलणारे जे लोक आहेत सोशल मीडियामध्ये, पूर्वी वंचित बहुजन आघाडीसाठी मी काम करतो अशा पद्धतीनं लोकांसमोर दाखवलं आणि त्याच्यानंतरनं वंचित बहुजन आघाडीच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन वेगवेगळ्या चुकीचं संभ्रम निर्माण करून पैसे घेतलं जातं, करोडो रुपये घेतले जाते, 100 करोड 1000 करोड अशा पद्धतीने टीका केली जाते. काय म्हणणं? नाही, आता त्याच्याबद्दल आपण काय बोलू शकत नाही. कारण बघा, एखादा व्यक्ती ही व्यक्ती स्वातंत्र्य आहे एखाद्या व्यक्तीला सांगणं, परंतु आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी किंवा आपल्या सोबत जोडलेल्या लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे की एखादा माणूस विचार मांडतो तर तो आपल्या भल्यासाठी मांडलेला आहे का त्याने त्याच्या कुठल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी तो मांडलेला आहे. जर आपल्याला कळलं त्याच्यामधली त्याची भूमिका तर आपला कार्यकर्ता नक्कीच अशा कुठल्या गोष्टींना बळी पडणार नाही. गर्जना महाराष्ट्राची आणि आवाज वंचितांचा हे यूट्यूब चॅनल विशाल टोलगे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून आज निर्माण केलेलं आहे. त्या माध्यमातून पुरोगामी विचारांचे जे बरेच अभ्यासक असतील, विचार असतील, त्या माध्यमातून आपल्याला त्याची बरीच माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे ज्या अत्याचार जर कोणावर होत असतील त्याला वाचा फोडण्याचं सुद्धा काम हे यूट्यूब चॅनल करणार आहे. तर ह्या यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे. त्याचप्रमाणे इतरही आपले जे मित्रमंडळ असतील किंवा आपले फॅमिली फ्रेंड्स असतील त्या सर्वांना या चॅनलचा सर्वांनी लाभ घ्यावा, सर्वांनी सबस्क्राईब करावे असं मी विनंती करतो. धन्यवाद.